नमस्कार दादा. नमस्कार. पहिलं तर तुमचं अभिनंदन. तुम्ही पंचायत समिती सदस्यामध्ये तुम्ही निवडून झाले. 1582 मतांनी तुम्ही निवडून आले. त्याच्यावरती तुमचं काय म्हणणे आहे? या पंचायत समिती मतदारसंघामध्ये नामदार दिलीपराव वळसे पाटील असतील, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट दिलं. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती मी ही निवडणूक लढलो आणि त्याच्यामध्ये मला रामशेठ तोडकर, संतोष शेठ धुमाळ किंवा खालून बरेचसे रामदास आढळराव असतील किंवा सुनील तोत्रे, प्रत्येक गावाचे सरपंच असतील, सर्व सहकारी आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी या सर्वांनी खूप काही सहकार्य केलं. त्याचा मला खूप काही फायदा झाला. आज मी 1582 मतांनी जी आघाडी घेऊन निवडून आलो हे मला वाटलंसुद्धा नव्हतं, अपेक्षितसुद्धा नव्हतं. परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली, सर्वांनीच एकी दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, इतरही आमची आघाडी असेल, यांनी सर्वांनी सहकार्य केल्यामुळं आम्हाला हे शक्य झालं. तुम्ही पेठचे सरपंच असताना तुम्ही जो गावचा विकास केला, आता तुम्ही पंचायत समिती सदस्य, इथून पुढे तुमच्या पुढील 5 वर्षाचा आराखडा काय असेल? आता सरपंच असताना मला नामदार दिलीपराव वळसे पाटील असेल, शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, यांचं मोलाचं सहकार्य मिळालं, निधी मिळाला. त्यामुळे मी गावचा विकास करू शकलो. गावच्या लोकांचा पाठिंबा होता, सपोर्ट होता. आता मी तालुक्याच्या पंचायत समितीवरती गेलेलो आहे. आता पंचायत समितीमार्फत जी काही निधी असतो, जे काही सहकार्य आरोग्य विभाग असेल किंवा इतर काही विभाग असतील, त्या माध्यमातून जी काही कामं करता येतील, मग त्यामध्ये मला नामदार साहेबांचं मार्गदर्शन लागल, शिवाजीदादांचं मार्गदर्शन लागल. यांच्या सहकार्याने जेवढी काही कामं करता येतील, जसं मी ग्रामपंचायतमध्ये वेळ देऊन काम करत होतो, तसा तिथं सुद्धा वेळ देऊन काम करल, हे मी आश्वासन देतो. तुम्ही आता पंचायत समिती सदस्य आहेत. तुम्ही सातगाव पठाराच्या पाण्याचा प्रश्न कशा प्रकारे सोडवणार? आता सातगाव पठाराच्या पाण्याचा प्रश्न हा महिन्याच्या आतमध्ये, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा 1 महिन्याच्या आतमध्ये सुटणार याची मला शाश्वती आहे. कारण ते काम शेवटच्या टप्प्यात आहे. फक्त मीटर लाईटचं कनेक्शन बाकी होतं, ते पण DP बसून झालेली आहे. त्यामुळे पिण्याचा प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह होईल याची मला गॅरंटी आहे. ते काम होऊन जाईल. आणि शेतीसाठी जे येणारं कडमोलीचा प्रकल्प आहे, तो आता अजून त्याची सुप्रमाण निघालेली आहे. ते लवकरच आम्ही नामदार साहेबांच्या मागं लागून ते काम करून घेऊ. तुमचं जिल्हा परिषदचं सीट थोड्या मताधिक्य होऊन गेले, याच्यावरती तुमचं काय म्हणणे आहे? आता ते थोडंसं आम्ही कमीच पडलो असं म्हणावं लागेल. कारण देवीदास दरेकर हे पहिले सदस्य होते जिल्हा परिषदला, त्यामुळं ते लोकांमध्ये पोचलेले होते. आणि आमच्या मंगलताईंना उमेदवारी थोडी उशिरा जाहीर झाली, त्यामुळं आम्ही लोकांपर्यंत त्यांना पोचू शकलो नाही. कारण आमच्या सातगाव पठार असेल, लांडेवाडी भागामध्ये त्यांना पाहिजे तशी आघाडी मिळाली नाही. कारण ते उमेदवार उशिरा जाहीर झाल्यामुळं सर्वांपर्यंत पोचणं थोडं अवघड झालं. बाकीच्या उमेदवारानं त्यांनी खर्चही खूप केला, खूप काही कार्यक्रम घेतले होते आणि सदस्य असल्यामुळं त्यांनी कामं थोडीशी केली होती. त्यामुळे लोकांमध्ये त्यांची चर्चा होती किंवा माहिती होती. आता मला ज्या लोकांनी म्हणजे सातगाव पठार परिसर असेल, पिंगळवाडी, नारोडी पठार, कुळवाडी, कोटमदरा आणि लांडेवाडी या सर्व मतदारांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवला, एवढे माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने मला आघाडी मिळवून दिली, याबद्दल मी त्यांचं कसं ऋण व्यक्त करू हे समजत नाहीये. सर्वांचं मनापासून आभार, धन्यवाद.